राणीच्या बागेत जे 8 पेंग्विन आणण्यात आलेले होते त्यातल्या एका पेंग्विनचा मृत्यू झाल्याचं आपल्याला कळतंय। दक्षिण कोरियावरून हे पेंग्विन राणीच्या बागेत ठेवण्यासाठी आणले होते। त्यांच्यासाठी खास हॅबिटॅट सुद्धा त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं, मात्र त्यातल्या एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। मनश्री, नेमकं कारण समजू शकलंय का? नम्रता, सध्या जी प्राथमिक माहिती आपल्याला समजते आहे त्याच्यानुसार या पेंग्विनला इन्फेक्शन झालं होतं। साधारणतः 18 तारखेला सुमारे सकाळी 8:30 वाजता त्याचं वजन हळूहळू कमी होते असं दिसून आलं। त्याचप्रमाणे सुस्ती त्याच्यात दिसून आली। त्याच्या विष्ठेचा रंग देखील हिरवा होता। भूक कमी झाल्याने त्याचप्रमाणे श्वसनाचा त्रास होतोय असंही लक्षात आलं होतं। आणि त्यानंतर पशुवैद्यकांनी ताबडतोब या पेंग्विन पक्षाला तपासलं, मात्र तपासणीमध्ये ग्राम निगेटिव्ह जीवाणूचा संसर्ग या पक्षाला झाल्याचं निदर्शनास आलं। आणि त्यानंतर या प्रतिजैविकास संवेदनशील असल्याचं सुद्धा तपासणी अंती कळून आलं। आणि त्यानंतर साधारणतः 23 तारखेला या पक्षाचा मृत्यू झालेला आहे। जे तापमान पेंग्विन पक्ष्यांसाठी मेंटेन केले गेले होते ते साधारणतः 16 ते 18 डिग्री सेल्सिअस इतकं होतं। एकूण 8 पेंग्विन पक्षी हे राणीबागेत आणण्यात आले होते, मात्र आता त्याच्यापैकी 7 राहिलेले आहेत। यापैकी 3 नर आणि 4 मादी आहेत। हे हंबोल पेंग्विन पक्षी आहेत। इतर पेंग्विन पक्षी हे निरोगी असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सुरुवातीपासून जेव्हा पेंग्विन पक्ष्यांना आणण्यात आलेलं होतं तेव्हापासूनच हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की या पेंग्विन पक्ष्यांची आरोग्याची जी जबाबदारी आहे ती कोण घेणार, त्याचा खर्च जो आहे तो अवाढव्य होता। साधारणतः 7 ते 8 कोटी यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत आतापर्यंत। आणखी यांच्या मेंटेनन्ससाठी अशाच प्रकारचे 7-8 कोटी आणखी खर्च होणार आहेत। त्यामुळे निश्चितपणे नक्कीच मनश्री, त्यामुळे कदाचित ह्या पेंग्विन्सना भारतातलं वातावरण हे सहन होत नसावं, अशा प्रकारची इन्फेक्शन्स त्या एका पेंग्विनला झालेत आणि त्या बिचाऱ्या पेंग्विनचा जीव गेल्याचं समजतंय। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।